नमस्कार सर. नमस्कार, तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय. सर, आपल्या पार्टनर सोबत आपण तिला लिंग चोखण्यासाठी देऊ शकतो का? ते चांगलं. अच्छा, मला एक महत्त्वाचं सांगा, तुमचं वय काय सांगा मला. लिंग चोखण्यासाठी देऊ शकतो का? चांगला असतो का? सांगतो तुम्हाला. मला फक्त तुमचं वय सांगा मला. तुमच्याकडून विचारून घेण्याचं. हो सांगतो. तुमचं वय काय तुमचं? वय आहे 52. बरं. म्हणजे तुम्हाला मुखमैथूनबद्दल माहिती पाहिजे आणि मुखमैथून हे सेफ आहे का अनसेफ आहे हे माहिती पाहिजे, बरोबर आहे? 52. नाही, 52 वय झालं, पण तुमचा प्रश्न असा आहे की मुखमैथून सेफ असतं का आणि त्या कशा पद्धतीने त्याला प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, बरोबर आहे? पार्टनर जवळ. ठीक आहे, सांगू तुम्हाला, हरकत नाही. बघा, मला हे बेसिक एज्युकेशन का द्यावं लागतं? खूप जणांना बेसिक गोष्टी माहीत नाही आणि ह्या मिसअंडरस्टँडिंगमुळं काय समिती का, इव्हन मी असे कपल पाहिलेत बऱ्याचदा, पुढच्या वेळेस मी स्टोरी घेऊन येईल. म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांना काहीही एबीसीडी माहीत नाही, ते सेपरेशन होतं, 1 वर्ष दूर राहतात, नंतर आपला शो पाहून आपल्याकडे येतात, मला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते आणि आता ते कपल सोबत राहून त्यांचं लाईफ जगतायत. कशामुळं? तुम्ही भरपूर शिकले इतर गोष्टी, पण हे ग्रँटेड पकडलं गेलं की तुमच्या मुलांना माहित आहे, लग्न करून टाका, ते राहतील आनंदी, असं नसतं. आता सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी सायन्स, विज्ञान हे सांगणं अतिशय प्रत्येक गोष्टीचं आवश्यक असतं. बरेचदा लैंगिकता काय असतात, लैंगिकतेचे प्रकार काय आहेत, बऱ्याचदा वेगवेगळे मैथुनाचे प्रकार काय असतात. बघा, विचारताना सुद्धा घाबरत लाजत म्हणजे करायचं तुम्हाला सर्व काही असतं, पण तुम्हाला ते ॲक्सेप्ट करताना ते नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे, किंवा बऱ्याचदा काय विचारतात की मुखमैथून नॉर्मल आहे का, किंवा बऱ्याचदा सिमेंट काही कारणामुळे चुकून पोटात गेलं तर काही होतं का. मित्रांनो, परत एक माझी टॅगलाईन रिपीट करतो या ठिकाणी. टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग. आपला नोन आणि ओन नॉन इन्फेक्टेड पार्टनर हा अतिशय महत्त्वाचा असतो. का? कारण जेवढे की बॉडीचे सिक्रेशन आहेत, लाळ आहे, डोळ्यात येणारी पाणी आहे, सिमेन आहे, या सर्वांमध्ये जर कुठलं इन्फेक्शन असेल आणि समजा ते इन्फेक्टेड सिमेंट तुमच्या दातामध्ये किरीज असतात, कड बसलेले असतात, जिभेला काही कट्स असतात, त्या ठिकाणी जर ॲब्सॉर्ब झालं तर एड्ससारखे, HIV सारखे, सिफिलिससारखे आजार होऊ शकतात. पण त्यासाठी डेंटल लॅब वापरले तर बऱ्याचदा त्याचा खूप चांगला फायदा होतो. पण म्हणून आपल्या पार्टनरची माहिती स्वतःला असणं आणि आपण स्वतःहून आपल्या स्वतःचं आणि आपल्या पार्टनरचं रेग्युलर चेकअप करणं हे फार आवश्यक असतं.